नमस्कार। भारत देशातील सर्वात मोठा उत्सव जे निवडणुकीचं पर्व आहे, यामध्ये 18व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि संपूर्ण भारत देशामधील प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये एकच गावापासून ते शहरापर्यंत एकच चर्चेला वाव सुरू झाला आणि ते म्हणजे या देशामध्ये तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी सत्ताकारणामध्ये येणार का त्यांच्या विरोधी असणारा इंडिया आघाडी गट लोकसभेमध्ये स्वतःची सत्ता काबीज करणार। महाराष्ट्रामध्ये एकूण असणाऱ्या ज्या 48 लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा आहेत, त्यामध्ये महायुती किती निवडून येणार आणि महाविकास आघाडी किती निवडून येणार, आपल्या जिल्ह्याचा खासदार नेमका कोणत्या पक्षाचा असणार, आपल्या जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला वाटणीला गेलेली आहे किंवा आपल्या जिल्ह्याची आपली लोकसभा निवडणूक जागा ही महाविकास आघाडीमधल्या कुठल्या पक्षाला वाटणीला गेलेली आहे। एक ना अनेक अशा पद्धतीच्या गावाच्या झाडाखाली, पारावरती, सार्वजनिक ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी, घराघरामध्ये एकच चर्चा सुरू झालेली आहे आणि ती म्हणजे भारत देशामधला सर्वात मोठा उत्सव 18वी लोकसभा निवडणूक कार्यक्रम। महाराष्ट्रामधला सातारा जिल्ह्याची जी निवडणूक संपन्न होणार आहे 7 मे 2024 रोजी सातारा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीचा या टप्प्यामध्ये साताराची लोकसभेची निवडणूक संपन्न होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असणारा हा सातारा जिल्हा खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 साली, परंतु त्याही पूर्वी अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिश सरकार या सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन केलं होतं आणि म्हणून हा अत्यंत जाज्वल्य इतिहास असणारा हा सातारा जिल्हा, भारत देशाची सीमा संरक्षित करणारे सैनिक या सातारा जिल्ह्यामधून भरसंख्येनं सर्व एअरफोर्समध्ये भरती झालेली आहेत। या देशाची सीमा राखण्यामध्ये अनन्यसाधारण असं योगदान या सातारा जिल्ह्यातील जवान करत आहेत। संपूर्ण ठिकाणी प्रसिद्ध असणारं थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर आणि पाचगणी याच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये येतं। अखंड महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारा जे शहर आहे, जे गाव आहे, जो तालुका आहे तो महाबळेश्वर पाचगणी 10,000, 12,000, 15,000, 20,000 मिलीमीटर पाऊस या सातारा जिल्ह्यातल्या पाचगणी महाबळेश्वर परिसरामध्ये पडतो आणि महाराष्ट्रामधला सगळ्यात कमी पाऊस याच सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये असणाऱ्या मान आणि खटाव या भागामध्ये पडतो। 100 मिलीमीटर, 180 मिलीमीटर, 200 मिलीमीटर ते कसे बसे 300 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस महाराष्ट्रातला सगळ्यात कमी पाऊस पडणारा भाग म्हणजे सातारा जिल्ह्यातला खटाव मान तालुका। अशा एका विपरीत अशा पद्धतीचा हा सातारा लोकसभा मतदारसंघ आहे। यापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळालं 1952 साली पहिली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली। तिथून आत्तापर्यंतचा कार्यकाळ बघितला तर जुना आत्ताचा पूर्ण सांगली जिल्हा आणि सातारा जिल्हा हा एकत्रित हा लोकसभा मतदारसंघ होता। बदलत्या काळाप्रमाणे बदलत गेलेला काळ बदलत गेला। सांगली लोकसभा हा स्वतंत्र झाला आणि सातारा लोकसभा हा स्वतंत्र झाला। साताऱ्यामध्ये सुद्धा उत्तर लोकसभा आणि दक्षिण लोकसभा असे 2 मतदारसंघ पूर्वीच्या काळी होते। अजून बदलत होत गेला
आणि सातारा जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ निर्माण झाले. त्यामध्ये एक कराड लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा सातारा लोकसभा मतदारसंघ. आत्ताच्या घडीला पाठीमागील काही पंचवार्षिक सातारा जिल्ह्यामध्ये असणारे जो काय परिसर आहे, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुक्यांचा कार्य असणारा विस्तार या सातारा जिल्ह्यामध्ये होतो. सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आहेत, ज्याच्यामध्ये वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण, जावली, मेढा आणि महाबळेश्वर असे 11 तालुके या सातारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. तर या बदलत्या राजकारणाच्या लोकशाहीच्या याच्यामध्ये निवडणूक आयोगानं निर्माण केलेली जी लोकसभा मतदारसंघाची रचना आहे, त्या रचनेमध्ये सातारा जिल्ह्याची विभागणी झालेली आहे. सातारा जिल्हा हा तसा पाहिला तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ यामध्ये आहे. सुमारे 4 पंचवार्षिक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या मतदारसंघामधून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. भारत देशाच्या राजकारणामध्ये उपपंतप्रधान पदापर्यंत जाऊन पोहोचले, संरक्षण मंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचले, असे यशवंतराव चव्हाणांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा आढावा किंवा या मतदारसंघाचं विश्लेषण या भागाच्या निमित्तानं आपण करतो आहे. या 11 तालुक्यांच्या मध्ये या जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये जो कार्यकाळ निर्माण केलेला आहे, कार्यक्षेत्र निवडलेला आहे, याच्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये या सातारा जिल्ह्याचा काय भाग गेलेला आहे आणि सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये काय भाग गेलेला आहे. एकूण सातारा जिल्ह्याच्या 11 तालुक्यांच्या मध्ये आणि 8 विधानसभा मतदारसंघामध्ये 25,63,552 मतदारांची संख्या आहे. यामध्ये विभागून माढा लोकसभा मतदारसंघाचा जर आपण आढावा घेतला तर माढा मतदारसंघामध्ये सातारा जिल्ह्यातला मान तालुका, खटाव तालुका आणि फलटण तालुक्याचा समावेश होतो. आणि या 3 तालुक्यांचा मिळून 2 विधानसभा मतदारसंघ म्हणजेच मान आणि खटाव एकत्रित विधानसभा मतदारसंघ आणि फलटण तालुक्याचा स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ. तर यामध्ये 25,63,552 मतदानाच्या मध्ये सुमारे 6,83,057 मतदान या सातारा जिल्ह्यातील मान, खटाव आणि फलटण विधानसभा मतदारसंघातल्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये गेलेला आहे. या 6,83,057 मतदानामध्ये 3,54,852 हे पुरुष मतदार आहेत आणि 3,48,205 मतदार हे महिला स्त्रिया मतदार आहेत आणि हा माढा मतदारसंघाचा समावेश झालेला आहे. आजच्या भागाच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आपण संवाद साधणार आहोत. या सातारा जिल्ह्यामधल्या एकूण मतदारसंख्या जी आपण पाहतो आहे त्यामध्ये 25,63,552 मतदार या सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यामध्ये येतात. त्यामध्ये 25,63,552 मतदारांच्या पैकी वाई विधानसभा मतदारसंघ, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि पाटण विधानसभा मतदारसंघ असे 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा सातारा लोकसभा निवडणुकीचा मतदारसंघ तयार केला गेलेला आहे. आणि या 6 मतदारसंघामध्ये 22,13,009 मतदार या लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट झालेली आहेत. या 22,13,009 मतदारांच्या पैकी 9,54,293 मतदान हे पुरुष मतदान आहे आणि 9,26,131 मतदान हे महिलांचं मतदान आहे, स्त्रियांचं मतदान आहे. आता या मतदानामध्ये आपण जर त्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला
तर जे फर्स्ट टाइम वोटर आहेत, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा जे मतदान करणार आहेत, असे ज्या 18 वर्षाची जी केंद्रीय निवडणूक आयोगानं जी निर्माण करून ठेवलेली नियमावली आहे, ज्या युवक युवतींचं वय 18 वर्ष पूर्ण होतं, म्हणजे ज्यांना 19वे वर्ष सुरू झालेलं आहे, त्यांना मतदानाच्या मध्ये त्याची नोंदणी करता येते आणि त्यांच्या नोंदणीनंतर त्यांचं मतदारसंघामध्ये नाव येतं. असे फर्स्ट टाइम किंवा सेकंड टाइम वोटर या वेळेला या 22,13,009 मतदारांच्या पैकी 19 ते 20 वयोगटातले जे मतदारांची संख्या आहे ही 46,842 मतदार हे फर्स्ट टाइम वोटिंग करणारे आहेत. हा युवा वर्ग आहे, मग मुली आणि मुलं जी तारुण्यामध्ये आता पदार्पण केलेली आहेत, असे 46,842 न्यू वोटर्स या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. याच्यानंतर जर आपण विचार केला, ज्यांचं वय 20 वर्षापासून ते 29 वयोगटापर्यंत आहे, अशा मतदारांची संख्या 4,48,293 मतदार. याच्यामध्ये स्त्री पुरुष 20 ते 29 वयोगटामधील एवढे मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. याच्यानंतर जर आपण पुढचा वर्ग बघितला, ज्यांचं वय 30 वर्षापासून 39 वर्षापर्यंत आहे, तर अशा मतदारांची संख्या 5,32,709 मतदार या मतदारसंघामध्ये, ज्यांचं वय 30 ते 39 वयोगट आहे, त्यांची मतदार संख्या आहे. ज्यांचं वय 40 वयोगटापासून 49 वयोगटापर्यंत आहे, अशा मतदारांची संख्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 5,41,980 मतदार या 40 ते 49 वर्षोगटामधील आहेत. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बी पुढे गेलेलं जे वय असतं, 100 ते 120 वयोगटातली जे मतदार आपल्या या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत, ते 1,596 असे मतदान आहेत. या सगळ्याचा विचार करून आपण जर विचार केला गेला, 19 वयोगटापासून ते 120 वयोगटापर्यंत या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघांच्या माध्यमातून एकूण मतदारांची संख्या 22,13,009 एवढ्या मतदारांची संख्या आहे. आणि या सगळ्या मतदारांनी आपल्याला या येणाऱ्या 18व्या लोकसभेसाठी मतदान करायचं आहे. माढा मतदार संदर्भामध्ये 6,83,057 मतदान आहे आणि सातारा जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये 22,13,009 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये साधारण समान संख्या स्त्री आणि पुरुष मतदारांची आहे. 9,54,293 पुरुष मतदान आणि 9,26,131 मतदान हे महिलांचं मतदान याच्यामध्ये आहे. आतापर्यंत जी 18व्या या लोकसभेच्या निमित्तानं आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला, तर या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी आपला खासदार म्हणून निवडणूक लढवली आणि विजयश्री प्राप्त केली, अशा होऊन गेलेल्या माजी खासदारांचा किंवा स्वर्गीय खासदारांचे प्रत्येक खासदार आता हयात नाहीत, अशा लोकांचा सुद्धा विश्लेषण आढावा आपण या निमित्तानं घेतो आहे. तर याच्यामध्ये 1952 ते 57 ही पहिली निवडणूक या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली होती आणि यामध्ये गणेश आळतेकर हे उत्तर सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि व्यंकटरावशी पवार हे दक्षिण सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार होते. त्याच्यानंतर दुसरी जी लोकसभा निवडणूक झाली ती 1957 सालापासून ते 1962 सालापासून पर्यंतची ही जी पंचवार्षिक निवडणूक निर्माण झाली, त्याच्यामध्ये आदरणीय स्वर्गीय नाना पाटील यांनी उत्तर सातारा यामधून कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आपली निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून त्यांनी कार्यभार
त्यावेळेला सांभाळला आणि अत्यंत यशस्वी पद्धतीची त्यांची कारकीर्द होऊन गेलेली आहे. यानंतर 1962 साली जी तिसऱ्या नंबरची जी पंचवार्षिक निवडणूक झालेली होती ती 1962 ते 67चा जो पंचवार्षिक काळ होता त्यामध्ये स्वर्गीय किसनवीर आबासाहेब यांनी निवडणूक लढवली होती आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते खासदार म्हणून या ठिकाणी विजय झाले आणि त्यांनी त्यांचा पंचवार्षिकचा काळ अत्यंत यशस्वी या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे. आणि म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव, किसनवीर आबांचं नाव घेतल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमांची सुरुवात आपल्या सातारा जिल्हा मतदारसंघामध्ये होत नाही. यानंतर 1967 साली ते 1971 सालापर्यंत झालेल्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिल्यांदा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती, हाताच्या पंजाच्या चिन्हावरती आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि ते खासदार झाले. याच्यानंतर 1971 ते 77च्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुद्धा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब काँग्रेसच्या चिन्हावरती, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हाताच्या पंजाच्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ यशस्वी केला. याच्यानंतर 1977 ते 1980 सालापर्यंत पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हाताच्या पंजाच्या चिन्हावरती निवडणूक लढवून यशस्वी आपली खासदारकीचा कार्यभार या सातारा जिल्ह्याच्या विकासामध्ये योगदान दिलं. आणि यानंतर 1977 ते 80, यानंतर 1980 ते 1984 साली पुन्हा एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेस आय पक्ष या पक्षाच्या माध्यमातून हाताच्या पंजाच्या चिन्हावरती खासदार झाले आणि आपला देश पातळीवरचा असणारा एक यशस्वी खासदार म्हणून आपला ठसा या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी उमटवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. यानंतर 1984 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 1984 ते 89 साली जी पंचवार्षिक निवडणूक झाली याच्यामध्ये त्या काळामधले असणारे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले भाऊ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि ते यशस्वी खासदार म्हणून त्यांनी आपला कार्यकाळ या सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे. प्रतापराव भाऊंनी पुन्हा 1989 ते 1996 साली पुन्हा दुसऱ्यांदा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्याच माध्यमातून त्याच्यामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि पुन्हा एकदा ते खासदार म्हणून निवडून आले. याच्यानंतर 1996 ते 1998 साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिवसेनेनं या जिल्ह्यामध्ये प्रथमतः शिरकाव केला आणि स्वर्गीय हिंदूरावजी निंबाळकर साहेब फलटणचे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये पदार्पण केलं आणि त्यांना विजय प्राप्त होऊन त्यांची ही कारकीर्द अत्यंत उत्तम अशा पद्धतीची या जिल्ह्यामध्ये गेली. त्यांनीही अनेक विकास कामं या जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यानंतर 1998 साली ते 99 सालापर्यंत झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती अभयसिंग महाराज भोसले यांनी निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम अशा पद्धतीची त्यांचा कार्यकाळ या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी यशस्वी पार पाडला. यानंतर 1999 ते 2004 सालाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच खासदार होण्याचा मान खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी मिळवला आणि त्यांची ही कारकीर्द अत्यंत उत्तम पद्धतीनं 1998 ते 99 सालामध्ये गेली, 99 ते 2004 सालामध्ये गेली. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती 2004 ते 2009 सालीपर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यांनी यशस्वी कारकीर्द या लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून
निर्माण केली. 2009 ते 2014 सालामध्ये पुढील पंचवार्षिकमध्ये निवडणूक याच लोकसभा मतदारसंघामध्ये झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली आणि त्यांनी त्यांची कारकीर्द 5 वर्षाच्या त्यावेळच्या खासदार म्हणून त्यांनी निर्माण केली. त्याच्यानंतर झालेल्या 2014 ते 2019 या पंचवार्षिकमध्ये या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एक वेळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी ती निवडणूक जिंकली आणि त्यांनी 2014 ते 19 अत्यंत यशस्वी कारकीर्द त्यांनी यामध्ये खासदार म्हणून आपला योगदान या मतदारसंघाला दिलं. आणि 2019 ते आज 2024च्या या निवडणूक कार्यकाळापर्यंत पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्याच पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती एक सनदी अधिकारी आणि शरद पवार साहेबांचे मित्र असणारे श्रीनिवास पाटील यांनी घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि आता त्यांनी यशस्वी पद्धतीनं खासदार म्हणून सध्या ते कारभार करत आहेत. आणि आत्ताच्या या निवडणुकीमध्ये आपण जर विश्लेषण आणि आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक स्थित्यंतर या पूर्ण देशामध्ये पाठीमागील 25 वर्षामध्ये, पाठीमागील 15 वर्षामध्ये, पाठीमागील 10 वर्षामध्ये, पाठीमागील 5 वर्षामध्ये आणि वर्तमान व्यवस्थेमध्ये अनेक पक्षांची स्थित्यंतर झालेली आहे. कोणीतरी पूर्वी विरोधात होता, आता तो सत्ता कारणामध्ये आला, एकरूपता निर्माण झाली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती यापूर्वी झालेल्या निवडणुकांचा जर थोडक्यात आढावा आपण बघायचा प्रयत्न केला तर 2014 साली सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे राष्ट्रवादीच्या चिन्हावरती जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये, तेव्हा त्यांना 5,79,026 मतदान 2014च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना मिळालं. एकूण मतदानामध्ये 52% मतदान हे आदरणीय महाराज साहेबांना झालं. आणि त्यावेळेला बीजेपीचे युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4,52,498 एवढं मतदान त्यांना प्राप्त झालं. 41% मतदानाचा शेअर एकूण झालेल्या मतदानामध्ये त्यांना मिळाला. आणि या 2014च्या निवडणुकीच्या नंतरचे मतमोजणीनंतर उदयनराजे भोसले महाराज आणि नरेंद्र पाटील साहेब या दोघांच्या मध्ये 1,26,528 एवढ्या लीडनं नरेंद्र पाटलांच्या वर उदयनराजे भोसले महाराज यांनी विजय प्राप्त केला. आणि 2014 ते 19 पर्यंतचा कार्यकाळ खासदार म्हणून या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आपलं कारकीर्द पूर्ण केलेली आहे. आत्ता आज 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण हे सगळं बोलतो आहे. यावेळचे असणारे खासदार आणि यावेळची झालेली पूर्व 5 वर्षापूर्वीची निवडणूक म्हणजे 2019 ते 2024चा या पंचवार्षिकची सातारा लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून श्रीनिवास पाटील साहेब यांनी निवडणूक लढवले. या मतदारसंघामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना 6,36,620 मतदार प्राप्त झालं. एकूण मतदान झालं त्या मतदानामध्ये 51% मतदान आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांना झालं. आणि श्रीनिवास पाटील साहेबांच्या विरोधामध्ये बीजेपीच्या युतीचे उमेदवार म्हणून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना 5,48,903 मतदान प्राप्त झालं. म्हणजेच एकूण मतदानाचा जर आपण प्रकार बघितला तर 44.1% मतदान आदरणीय महाराज साहेबांना झालं. आणि या 2019च्या निवडणुकीमध्ये मतदान मोजणीनंतर श्रीनिवास पाटील साहेब उदयनराजे भोसले महाराजांच्या वरती 87,717 मतदानाचं लीड घेऊन ते खासदार झाले. अशा प्रकारे या 2 मतदारसंघाची आपल्याला 2 निवडणुकींची विश्लेषण आणि त्याचा आढावा घेता येईल.
यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, त्या वेळेला 2014ची राजकीय स्थिती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष किंवा भारतीय जनता पार्टी आणि मूळची पूर्ण शिवसेना त्यांची युती यामध्ये झालेली ती निवडणूक, यामध्ये उदयनराजे भोसले महाराज राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उभे होते. त्यावेळेचा मतदानाचा शेर होता 52%चा. आणि 2019 सालामध्ये सुद्धा जी निवडणूक झाली त्यावेळेला श्रीनिवास पाटील विजय झाले. त्यावेळेला सुद्धा मतदानाच्या एकूण पडलेल्या मतदानामध्ये 51% मतदान हे श्रीनिवास पाटलांना पडले. आता त्या 2014च्या पराभूत उमेदवार नरेंद्र पाटील साहेबांना 41% मतदान पडलं आणि 2019चे पराभूत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांना 44.1% मतदान पडलं. म्हणजे मतदानामध्ये आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षाची युती, भारतीय जनता पार्टी शिवसेना मित्रपक्षाची 2014ची युती आणि 2019ची युती यामध्ये मतदानामध्ये खूप अंतर आपल्याला दिसून येत नाही. राष्ट्रवादीने त्यावेळचं काँग्रेस राष्ट्रवादीनं मतदान 14ला राखून ठेवलं आणि 19लाही राखून ठेवलेला आहे. अशा 19 पर्यंतच्या झालेल्या निवडणुकीचा आपल्याला विस्तार पाहता येतो किंवा त्याचा चर्चा घडवून आणता येते. आता मंडळी, मागच्या 2.5 वर्षापूर्वी 2.5 ते 3-3.5 वर्ष व्हायला आले, महाराष्ट्रामध्ये जी काही स्थित्यंतर राजकारणामध्ये झाली, ज्याच्यामध्ये शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमधून महाराष्ट्राची विधानसभा लढवली गेली. 105 आमदार भारतीय जनता पार्टीचे आणि सुमारे 50-55 आमदार हे पूर्ण शिवसेनेचे निवडून आले. निवडणुकीच्या मतमोजणीनंतर असं प्रसार माध्यमांच्या मध्ये बोललं जातं की माननीय शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्यासोबत काही खलबतं निर्माण केली, राजकीय भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या षडयंत्रामध्ये उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करू असा प्रस्ताव दिला. आणि उद्धव ठाकरे साहेब सुद्धा शरद पवार साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष, पूर्ण शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आला आणि महाराष्ट्राची विधानसभेची निवडणुकीच्या मतमोजणीनंतर मात्र यांची जी आघाडी निर्माण झाली त्या आघाडीची सत्ता सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे आली. देवेंद्र फडणवीस जे भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख होते आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, त्यांना मात्र या पक्षाच्या विजयी 105 आमदार असताना सुद्धा त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपलं योगदान द्यावं लागलं. एक प्रचंड मोठा झालेला अपमान हा भारतीय जनता पार्टीचा झाला. शिवसेनेनी असं करायला नको होतं, राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांनी असं करायला नको होतं, असे एक ना अनेक प्रकारच्या चर्चा मागील 4-5 वर्षापर्यंत होत राहिल्या. मागच्या 2 वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा राजकीय भूकंप निर्माण झाला. शिवसेना पक्ष हा उभी फूट पडली आणि सातारा जिल्ह्याचेच ज्या लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो आहे, या मतदारसंघामध्येच पाचगणी महाबळेश्वरच्या ठिकाणी ज्यांचं जन्मभूमी गाव आहे असे आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं आणि त्यांच्यासोबत 40 आमदार, निवडून आलेले विधानसभेचे आमदार आणि काही खासदारांनी उठाव केला आणि भारतीय जनता पार्टी सोबत जाण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण बदललं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना संधी माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्यांनी दिली आणि अमित शहानी दिली आणि उपमुख्यमंत्री पदाची संधी देवेंद्र फडणवीसांना दिली. यानंतर काही काळ जातो न जातो तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांनी भारतीय जनता पार्टीचा केला गेलेला अपमान, जो विधानसभेच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंना वेगळं षडयंत्र करून फोडण्याचा प्रयत्न केला, त्याचा राग भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींचा, अमित शहांचा आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या मनात होता, तो त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तो राग उफाळून येऊन त्यांनी त्याचं उपटं काढण्याचा प्रयत्न केला
आणि अजित पवारांनाच आपल्यासोबत घेऊन सरकारमध्ये आज अजितदादांच्या माध्यमातून अनेक राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेले अनेक आमदार आणि काही खासदार हे राष्ट्रवादी म्हणून भारतीय जनता पार्टी सोबत गेलेले आहेत. आणि आत्ताच्या मितीला या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्ष आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी पक्ष यांची महायुती निर्माण झालेली आहे आणि या महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि शिवसेना हा धनुष्य पक्ष, धनुष्यबाण ह्याचं चिन्ह हे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडेच सुपूर्त केलं. तीच आत्ता सुद्धा राष्ट्रवादी हे नाव आणि राष्ट्रवादी हे घड्याळाचं चिन्ह हे सुद्धा निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी हे अजितदादांनाच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या केसेस चालू आहेत, त्याच्या तारखा होत आहेत. विषय आपल्याला यामध्ये अशा पद्धतीचा निर्माण करावा लागेल की आज 7 मे रोजी या 18व्या लोकसभा निवडणूक कार्यक्रममध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आता महायुतीचा उमेदवार निवडून येणार आहे का महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे, याचा आपल्याला आढावा आणि विश्लेषण या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला निवडणुकीचा कार्यकाळ चालू आहे, मतांतर होत आहेत. अनेक लोक या निवडणुकांच्यासाठी महाविकास आघाडींच्याकडून इच्छुक आहेत, तशीच महायुतीच्या माध्यमातून सुद्धा खासदारकीची जागा सीट्स मिळावी म्हणून इच्छुक आहेत. यामध्ये महाविकास आघाडी म्हणजेच शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी, या महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि त्यांचे मित्र पक्षांची या महाविकास आघाडीच्या माध्यमातून काही मंडळी इच्छुक आहेत. याच्यामध्ये विद्यमान असणारे खासदार जे 2 टाइम खासदार आहेत ते श्रीनिवास पाटील साहेब या लोकसभेसाठी सुरुवातीच्या काळामध्ये इच्छुक होते, परंतु अलीकडच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या सौभाग्यवतींचं स्वर्गवास झालेला आहे आणि माननीय श्रीनिवास पाटील यांचंही वय झालेलं आहे. त्यांच्या वयाच्या हिशोबाने जी काय वयाच्या हिशोबाने येणारे शारीरिक आजारपण आहेत, जी काय शारीरिक वेदना त्यांना आजारपणाच्या माध्यमातून सहन करावे लागतील, तर त्यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला प्रसार माध्यमातून आपण पाहतो आहे. पण याचा दुसरा मात्र एक इच्छा माननीय श्रीनिवास पाटलांनी यामधनं इच्छा व्यक्त केलेली आहे की त्यांचे जे चिरंजीव आहेत, यापूर्वी पदवीधरची निवडणूक त्यांनी केलेली होती, ते अत्यंत उच्च विद्याविभूषित एक अत्यंत कार्यतत्पर असा व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना ती या सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची संधी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिली जावी अशा पद्धतीची इच्छा श्रीनिवास पाटील साहेबांनी महाविकास आघाडीच्या शीर्षस्थ नेतृत्व शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेली आहे. त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. पण याबरोबरीनं मधल्या काही काळामध्ये झालेल्या काही राजकीय स्थित्यंतरामध्ये कराड उत्तरचे आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनील माने भैया, याचबरोबरीनं पाटण तालुका राष्ट्रवादीचे युवक नेते माननीय सत्यजित पाठणकर, या मंडळींनी गुप्तपणानं पवार साहेबांच्याकडे श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये विरोध केला आणि सारंग पाटलांच्याही उमेदवारीला विरोध केला असं प्रसार माध्यमामधून आपण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये. आता यानंतरही अजून कोणाला निवडणुकीमध्ये इच्छुक करता येऊ शकेल याच्यासाठी अनेक विषय निर्माण केले गेले. पवार साहेबांचे दौरे झाले, अनेक सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. या महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघाची सीट वाटणीला दिलेली आहे. म्हणजे इथं शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून खासदारकीचा उमेदवार देणार आहेत आणि उरलेले उद्धव ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्ष त्यांना सपोर्ट करून या सातारा लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीची उमेदवार ज्याला दिली जाईल त्याच्यासाठी ते लढणार आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक नावं इच्छुक येत आहेत, काही नावं कट होत आहेत.
आता मात्र जे चर्चेत असणारं नाव ते म्हणजे या सातारा जिल्ह्यामध्ये जावली तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी 2 टाइम जावली मतदारसंघामध्ये विधानसभेची निवडणूक यशस्वीपणानं लढली, आमदार म्हणून लढले, ते या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, या सातारा जिल्ह्यामध्ये मंत्री झाले, कृष्णा खोरे विकास महामंडळ झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम यामध्ये केलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये एक अत्यंत खूप वेगळ्या पद्धतीचा झपाटा लावून या जिल्ह्याला राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला ते कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि विद्यमान विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचं नाव अचानक पद्धतीनं चर्चेमध्ये आलेलं आहे आणि त्यांना ही तिकीट दिली जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे. पण या बरोबरीनं अजून एक या राजकारणाच्या याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांना निष्कलंक आणि कार्यतत्पर प्रामाणिक एक उच्च विद्याविभूषित शास्त्रज्ञ असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कराड दक्षिणचे विद्यमान आमदार ज्यांच्या मातोश्री खासदार होत्या, ज्यांचे वडील खासदार होते, अशा स्वतः पृथ्वीराज चव्हाण बाबा हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये प्रधानमंत्र्यांचे सल्लागार मंत्री होते. अशा आणि अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व प्रसार माध्यमामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका सातत्यानं मांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. आणि त्यांना जर या महाविकास आघाडीची उमेदवारी दिली तर अत्यंत स्ट्रॉंग फाईट या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये होईल अशा प्रकारची चर्चा या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या होताना आपल्याला दिसते आहे. कारण ते निष्कलंक आहेत. भ्रष्टाचाराचा किंवा इतर कुठल्याही पद्धतीचा आरोप सन्माननीय पृथ्वीराज बाबांच्यावरती कोणीही आजतागायत केलेला नाही. या सगळ्या माध्यमातून याचीही चाचपणी स्वतः पवार साहेबांच्या मीटिंगमध्ये करण्यात आली की पवार साहेबांनी त्यांच्या पुढे प्रस्ताव ठेवला की जे आज राष्ट्रवादीचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा व्यक्ती, तर त्या तुतारीच्या चिन्हावरती तुम्ही ही निवडणूक लढवावी. तर त्या विषयासाठी मात्र पृथ्वीराज चव्हाण बाबांनी नकार दिलेला हे प्रसार माध्यमातून आपण पाहिलं किंवा टोटल मीडियाच्या समोर येऊन सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांनी आपली भूमिका मांडलेली आहे की मी अखंड आयुष्य आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिलेलो आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी, सोनियाजी गांधी, सन्माननीय राहुल गांधी यांच्या सोबत या परिवाराचा एक भाग म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं पूर्ण परिवार आत्तापर्यंत वागलेला आहे आणि त्यांना तेच पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी तुतारीवरच्या माणसाच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी नकार दिलेला आहे. मात्र त्यांनी एक इच्छा प्रसार माध्यमामधून येऊन व्यक्त केलेली आहे की जर सातारा लोकसभा मतदारसंघ हा जर तुम्ही काँग्रेस पक्षाला सोडत असाल आणि मी काँग्रेसचा उमेदवार म्हणून हाताच्या पंजावरती जर मला लढण्याची संधी देत असाल, मला उरलेले महाविकास आघाडीतील पक्ष मला सपोर्ट करत असतील तर या मतदारसंघामध्ये एक सशक्त फाईट देण्यासाठी मी तयार आहे. अशा प्रकारचे सुद्धा सुतोवाच सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबांनी यापूर्वीच केलेले आहे. आत्ताच्या घडीला टॉपला पृथ्वीराज चव्हाण हे एक तडजोडीचा उमेदवार म्हणून पुढे येताना नाव दिसतं आहे. असं होण्याची शक्यता आहे. याच बरोबरीनं जर राष्ट्रवादीचाच उमेदवार देण्याची जर पवार साहेबांनी व्यूहरचना निर्माण केली तर आजच्या मितीला 1 नंबरवर नाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, विधान परिषदेचे वर्तमान आमदार सन्माननीय शशिकांत शिंदे साहेबांचं ते नाव फायनल होण्याची शक्यता महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये आहे. एक चांगली फाईट शशिकांत शिंदे सुद्धा या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये नक्की देतील. याचं कारण त्यांनी यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, जावलीचे ते सुपुत्र आहेत, जावलीमध्ये त्यांनी 2 वेळा निवडणूक लढवलेली आहे आमदार म्हणून, कोरेगावमध्ये त्यांनी 2 वेळा आमदार म्हणून निवडणूक लढवलेली आहे, ते मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि असा व्यक्ती आत्ता मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये खटाव तालुक्यामधले असणारे सन्माननीय विद्यमान कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त उमेदवार म्हणून शशिकांत शिंदेंचा पराभव केला आणि हा पराभव जिवारी लागून
शशिकांत शिंदेंनी पुन्हा एकदा जोमानं या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा आमदार होण्याचं स्वप्न बघून अनेक वर्ष आता ते या मागील 4-5 वर्षामध्ये स्वतः प्रयत्न करतायत. आमदार महेशदादा शिंदे सुद्धा सरकारच्या माध्यमातून एक कार्यतत्पर एक विकसन आमदार म्हणून प्रचंड मोठा फंड या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आणलेला आहे. येणाऱ्या विधानसभेला त्याच दोघांच्या मध्ये जर ती फाईट झाली तर अत्यंत स्ट्रॉंग फाईट होऊ शकते, काठ्याची टक्कर होऊ शकते. हा येणाऱ्या विधानसभेमध्ये असेल. पण लोकसभेमध्ये मात्र जर शशिकांत शिंदेंना इथून उमेदवारी मिळाली तर जावलीचे सुपुत्र म्हणून जावलीमधून खूप चांगलं मतदान मिळू शकेल. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार होते, इथं ते राहिलेले आहेत, त्यांना चांगलं मतदान मिळू शकतं. जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून त्यांना एक उत्तम पद्धतीनं त्यांनी व्यूहरचना करून राष्ट्रवादी पूर्ण जिल्ह्यामधला प्रत्येक 11च्या 11 तालुक्यामध्ये पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आणि तो त्यांना उपयोगाचा पडू शकतो. अनेक पद्धतीची त्यांची शक्तिस्थानं आहेत. ते सुद्धा जर उत्तम पद्धतीची फाईट दिली आणि प्रचार यंत्रणेमध्ये जर चांगल्या पद्धतीची फाईट दिली तर कदाचित त्यांनाही विजय प्राप्त करता येऊ शकेल, अशी महाविकास आघाडीची आजची पार्श्वभूमी आहे. आता आपण महायुतीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर या वर्तमान निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची शिवसेना आणि सन्माननीय अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्या माध्यमातून जी युती झालेली आहे, अलीकडेच त्याच्यामध्ये रासपचे महादेव जानकर साहेब पण त्याच्यामध्ये आहेत, रामदास आठवले साहेब आहेत आणि अनेक छोटे पक्ष त्यांच्या सोबत आहेत. अशी जी महायुती या महाराष्ट्रामध्ये आहे, या महायुतीच्या वाटणीमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज माजी खासदार, वर्तमान राज्यसभेचे खासदार, जे भारतीय जनता पार्टीचे वर्तमान राज्यसभेचे खासदार आहेत, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, हे अत्यंत उत्साहवर्धक आणि उत्साहपूर्वक या सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. हे आपण पाहतो आहोत. सगळीकडे त्यांचे कॅम्पेनिंग चाललेले आहे. मुदत दिल्लीला गेले, माननीय प्रधानमंत्री साहेबांना भेटले, अमित शाह साहेबांना भेटले, अनेक सगळ्या गोष्टी केल्या. सध्याच्या वर्तमान व्यवस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि या मित्रपक्ष महायुतीच्या अनेक नेतृत्वांना, आमदारांना, जिल्हा परिषदेच्या सदस्याला, पंचायत समितीच्या सदस्याला, प्रमुख पुढाऱ्याला ते पूर्ण मतदारसंघामध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत. यावरून भारतीय जनता पार्टीने त्यांना सातारा मतदारसंघाची निवडणूक लढवायला संधी द्यावी असं म्हटलं जातं. परंतु या महायुतीच्या वाटणीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हे अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटणीला गेलेली सीट आहे. मग हा पण प्रस्ताव यापूर्वी येऊन गेला की जर राष्ट्रवादीच्या वतीनं जर कोणाला निवडणूक लढवायची आहे तर त्यातून इच्छुक लोकांची यादी यापूर्वी पण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. त्यामध्ये इच्छुकांच्या मध्ये सगळ्यात चांगलं टॉपवरती नाव गेलं होतं, जे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, वाईमधील माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील तात्या यांचे चिरंजीव आणि किसनवीर कारखाना ज्यांनी अत्यंत सशक्त पद्धतीने ताब्यात घेतला ते नितीन पाटील काका यांचं नाव टॉपमध्ये आहे आणि त्यांना लढाईसाठी म्हणून अजितदादांच्या माध्यमातून त्यांना सिग्नल दिलेला होता. ते पण आज अखेर या मतदारसंघामध्ये प्रचार करत आहेत. परंतु श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांसाठी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडावा, या पद्धतीची व्यूहरचना माननीय अमित शहा साहेबांच्याकडे केंद्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून ती केली जाते आहे. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व याचा निर्णय घेताना कन्फ्यूज अवस्था निर्माण झालेली आहे. महाराजांना सीट द्यायची तर राष्ट्रवादीला त्याच्या बदल्यात नाशिकची सीट दिली जाते. तिथं वर्तमान एकनाथ शिंदेंच्या सोबत या फुटीमध्ये गोडसे हे खासदार तिथून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आले होते. ते 3 टाइम्स खासदार आहेत. चांगल्या मताधिक्यानं त्यांनी
तिथून विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना या वर्तमान निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनाच तिकीट मिळेल असा विचार करून त्यांनी अत्यंत सुरुवातीपासूनच बांधणी सुरू केलेली आहे. पण आता तिथून राष्ट्रवादीला ती सीट द्यायची नाशिकची आणि त्याच्या बदल्यामध्ये साताऱ्याची सीट राष्ट्रवादीनं बदलून ती भारतीय जनता पार्टीला द्यायची अशा पद्धतीपर्यंत सध्याची ही परिस्थिती आलेली आहे. परंतु अजून केंद्रीय स्तरावरती आणि महाराष्ट्राच्या स्तरावरती या महायुतींच्या वेगवेगळ्या रात्री अपरात्री होणाऱ्या बैठकांच्या मध्ये अजून या जागेंचा तिढा सुटलेला नाही आणि त्यामुळे येणारी 7 मे 2024 रोजी ही 18वी सातारा लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक होणार आहे यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शशिकांत शिंदे उमेदवार राहत आहेत का पुन्हा एकदा पवार साहेब श्रीनिवास पाटलांनाच गळ घालून उभं करतायत आपल्याला सांगता येणार नाही. किंवा भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट याच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे कमळाच्या चिन्हावरती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघामध्ये उभे राहतील. आपल्याला अजून तरी आपण काही सांगू शकत नाही. पण जर गोडसेंसाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांनी हट्ट धरलेला आहे की ती माझ्यासोबत आलेली, त्यांनी त्याग करून माझ्यासोबत आलेली आहेत आणि नैतिकता म्हणून त्यांना लोकसभेमध्ये निवडून देणं, त्यांना उमेदवारी देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं तोही विचार पुढे आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे 13वे वंशज आहेत, त्यांना निवडणुकीमध्ये उतरवणं. कारण श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे जे गादीचे वारस आहेत ते कोल्हापूरचे मोठे महाराज यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती ती निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यांची प्रचार यंत्रणा सुरू झालेली आहे. अशा एका संमिश्र वातावरणामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा देश पातळीपर्यंत चर्चेला जातो आहे, महाराष्ट्राच्या राज्यस्तरावरती चर्चेला जातोय आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर 100% चर्चेला जातो. कोण येणार महाविकास आघाडीचा उमेदवार आणि कोण येणार महायुतीचा उमेदवार आणि कोण लढणार आणि कोण जिंकणार याची चर्चा मात्र पारापारावरती निर्माण होती आहे. विश्लेषण आणि आढावा घ्यायचा झाला तर या बदलत्या संपूर्ण राजकारण परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडे आत्ताच्या घडीला जे काय बदललेल्या समीकरणामध्ये कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील हे विनिंग आज आमदार म्हणून कार्यरत आहेत. विनिंग असणारे आत्ताचे वर्तमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या खासदारकीचा फायदा महाविकास आघाडीला डेफिनेटली होणार आहे. याबरोबरीनं कराड दक्षिणचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा हे 2 आमदार आणि वर्तमान खासदार ही महाविकास आघाडीची शक्तिस्थान आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे 1 आमदार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 आमदार आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील ही ह्यांची शक्तिस्थान आहे. आता महायुतीचा जर आपण बघायचा प्रयत्न केला तर महायुतीकडे या वाई मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील तात्या यांचे चिरंजीव मकरंद पाटील हे अजितदादा पवारांच्या सोबत आहेत. म्हणजे राष्ट्रवादीचा 1 आमदार. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला गेला तर कोरेगावमध्ये शिवसेना या एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत निवडून आलेले आमदार महेशदादा शिंदे हे महायुतीमध्येच शिवसेना पक्षाकडे आहेत. कराड उत्तरचे आणि कराड दक्षिणचे तिकडचे आमदार झाले. पाटण मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते सन्माननीय मंत्री महोदय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणारे सन्माननीय शंभूराजे देसाई हे पाटण मतदारसंघाचे आमदार आहेत आणि अत्यंत पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आता या जिल्ह्यामध्ये मोठं भरीव काम या पाठीमागच्या काळामध्ये त्यांना करता आलेलं आहे. आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज अभयसिंग महाराज, स्वर्गीय अभयसिंग महाराजांचे चिरंजीव सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले महाराज हे सातारा मतदारसंघाचे आमदार आहेत. म्हणजे साताऱ्याचे आमदार, पाटणचे आमदार,
कोरेगावचे आमदार आणि वाईचे आमदार असे 4 आमदार महायुती सोबत आहेत. हे आज आपण समजून घ्या. सत्ता पक्षामध्ये पालकमंत्री म्हणून शंभूराजे देसाई काम करत आहेत. सत्ता पक्षामध्ये कोरेगावचे आमदार, पाटणचे आमदार, साताऱ्याचे आमदार आणि वाईचे आमदार काम करत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आहे. याच्या बरोबरीनं तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर या जिल्ह्यामध्ये एक सशक्त नाव म्हणजे सन्माननीय रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधुराज, त्यांचं कुटुंब हे सुद्धा राष्ट्रवादीच्याच पक्षासोबत अजितदादांच्या सोबत आलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेमधील सत्तांतर, विविध असणाऱ्या कोरेगाव तालुक्यातल्या पूर्ण सातारा मतदारसंघामधल्या प्रत्येक असणाऱ्या पंचायत समित्या, खरेदी विक्री संघ, त्याच्याबरोबरीनं असणारे मार्केट कमिटी, वेगवेगळे दूध संघ, गाव पातळीवरचे सरपंच, अशा सगळ्या माध्यमातून आजच्या घडीला तरी पक्ष म्हणून विचार करताना महायुती म्हणून आपल्याला महाविकास आघाडीपेक्षा आजच्या मितीला या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभा मतदारसंघ कार्यकाळामध्ये आपल्याला महायुती सशक्त दिसते. टक्केवारी काढायची झाली तर 60% ही महायुतीचं संख्याबळ येईल असं आमचा निरीक्षण आहे आणि 40% हे महाविकास आघाडीचं संख्याबळ येईल अशा पद्धतीची आपल्याला वर्तमान रचना दिसते. उमेदवाराचा विचार न करता आता प्रश्न निर्माण होतो की जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल आणि महायुतीचाही उमेदवार जाहीर होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या दोघांच्या व्यक्तिगत यापूर्वी केलेल्या कामामध्ये त्यांचं रिलेशन्स, त्यांचं असणारं ऋणाबंध, या सगळ्यांचे त्यांचे असणारे रुसवे फुगवे, एकामेकाचे डाव प्रतिडाव हे सगळे उपाळून येत असतात उमेदवार फायनल झाल्यानंतर आणि त्याच्यावर निवडणुकीच्या विजयाचे आणि पराभवाचे स्थित्यंतर आपल्याला पुढे येताना दिसतात. तर हे निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार शरद पवार साहेबांच्या वाटणीला असणारा राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार? पृथ्वीराज चव्हाण बाबा खऱ्या अर्थानं उमेदवार होऊ शकतील का राष्ट्रवादीच्याच माध्यमातून माजी मंत्री आणि वर्तमान विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे हे इथून लोकसभा सातारा मतदारसंघाचे उमेदवार राहतील हे आपल्याला अजून सांगू शकत नाही. काही लोकांनी तर अशी सुद्धा माननीय पवार साहेबांना गळ घातलेली की तुम्हीच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवा. पण प्रसार माध्यमामधून आपण डिरेक्टली ऐकलेलं आहे की पवार साहेबांनी या गोष्टीसाठी नकार दिलेला आहे. कारण देश पातळीवर जे इंडिया आघाडी निर्माण झालेली आहे त्यामध्ये एक प्रमुख स्थान म्हणून शरद पवार साहेबांच्याकडे बघितलं जातं आणि पवार साहेबांनी सांगितले की मला पूर्ण देश पातळीपर्यंत इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी मला जावं लागणार आहे म्हणून मी स्वतः उमेदवार होऊ शकत नाही. प्रश्न उरतो, पृथ्वीराज चव्हाण साहेब येतील, शशिकांत शिंदे येतील का पुन्हा श्रीनिवास पाटीलच येतील का आयत्या वेळेला सारंग पाटील सुद्धा येतील आपल्याला माहित नाही. याबरोबरीनंच काल शरद पवार साहेबांना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये असणारे अनेक पूर्वीच्या निवडणुका लढवलेली एक सशक्त उमेदवार किंवा सशक्त व्यक्तिमत्व म्हणून पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा काल पवार साहेबांची भेट घेतलेली आहे. कदाचित ते पवार साहेबांच्या वाटणीला असणारी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मला जर उमेदवारी दिली तर मीही तुमच्यासोबत उमेदवार म्हणून तुमच्याकडे यायला तयार आहे अशी काय ऑफर पुरुषोत्तम जाधव साहेबांनी शरद पवारांना दिली का आपल्याला माहिती नाहीये. असे अनेक स्थित्यंतर महाविकास आघाडीमध्ये आहेत. आता महायुतीमध्ये एक मात्र नाव सध्या चर्चेला आहे आणि ते म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि त्याच्याबरोबरीनं जर नाशिकचा मुद्दा जर हातावेगळा झाला नाही तर कदाचित ही सीट पुन्हा एकदा राष्ट्रवादीलाच जाईल आणि नितीन पाटील हे सुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतील किंवा जो राष्ट्रवादीच्या माध्यमातून दिलेला जो प्रस्ताव आहे आदरणीय उदयन महाराज साहेबांना की तुम्ही घड्याळाच्या चिन्हावरती राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवा. काय होणार आहे माहिती नाही. हा एक बेसिक आजच्या मितीला आपण घेतलेलं आढावा आहे, विश्लेषण आहे. हे कसं वाटलं त्याचे फीडबॅक्स तुम्ही जरूर द्यावेत. मी संपादक आणि पत्रकार संदीप दीक्षित, विश्वकर्मा STD न्यूज. आपण जरूर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला
त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. हे जर विश्लेषण आणि हा आढावा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईक यांना जरूर सोशल मीडियाच्या माध्यमातून या यूट्यूबची लिंक आपण जरूर फॉरवर्ड करावी, शेअर करावी या प्रकारची विनंती. विश्वकर्मा STD न्यूज यावरती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे विश्लेषण आपण वेळोवेळी आपण करणार आहोत. कोण ज्याची प्रगती करतो आहे विजयाकडे जाणारी आणि कोण पिछाडीवरती राहतोय, काय स्थित्यंतर होत आहेत, कुठले डाव प्रतिडाव टाकले जात आहेत, या सगळ्या गोष्टींचं एक आउट ऑफ वे जाऊन पत्रकारितेच्या भूमिकेमधनं हे मांडण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत. तेव्हा हा विश्वकर्मा STD न्यूज हा चॅनल यूट्यूबवरती आपण सर्च करावा, सबस्क्राईब करावा आणि आम्ही करत असलेले सगळे भविष्यातले व्हिडिओज, स्टोरीज या तुम्हाला प्राप्त होण्यासाठी ऑनलाईन संकल्पनेमध्ये त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी यूट्यूबमध्ये जो घंटेच्या आकाराचे जो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा आपण ऑल व्हिडिओ एक्सेप्टेबल या पद्धतीची बेल आयकॉन तुम्ही प्रेस करावा या प्रकारची विनंती. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. लवकरच आपण महायुती आणि महाविकास आघाडी यांचं संख्याबळ या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं आहे ह्याचा आपण आढावा घेणार आहोत. आणि जेव्हा या दोन्हीही पक्षाचे महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार खऱ्या अर्थानं जाहीर होतील, 7 मे ही आपल्याकडे निवडणुकीची तारीख आहे, त्यामध्ये काय 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 गोष्टी होणार आहेत या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मधल्या काळामध्ये त्याच्यावरही आपण अत्यंत परकडपणानं आणि अत्यंत तटस्थपणानं कुठलाही कोणाच्याबद्दल प्रेम आणि कोणाच्याही बद्दल असूया निर्माण न करता आपण याचं विश्लेषण करणार आहोत. काही चुकलं माकलं क्षमा असावी, कोणाचा एकेरी चुकून उल्लेख झाला असेल तर माफी मागतो. सगळेच राजकीय मंडळी माझ्यासाठी सन्माननीय आहेत, आपल्या सर्वांना माझं अभिवादन आहे. काही चुकबल असेल माफ करावं आणि जर बरोबर असेल तर आपण हे पाहत राहावं, ऐकत राहावं आणि पटत असेल तर इतरांनाही ते पाठवावं अशा प्रकारची विनंती. मनपूर्वक धन्यवाद. पाहत राहा, ऐकत राहा. विश्वकर्मा STD न्यूज. संदीप दीक्षित, पत्रकार आणि संपादक. धन्यवाद. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.